मानदेशाचा राजा श्री सिद्धनाथाची भक्तिमय चैत्र यात्रा नाथनगरीत राजाच्या दरबारी भक्तांचा जनसागर लोटलेला आहे. यात्रेचा मुख्य दिवस 10 ते 16 एप्रिल दरम्यान यात्रा भरते. सासनकाठी पालखी सोहळा हा मुख्य आकर्षणाचा दिवस असतो. या यात्रेची सांगता रथोत्सव आणि यात्रेची सांगता होते. भक्तिमय वातावरण, जल्लोष वातावरण. या यात्रेला लाखोची गर्दी असते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू 4 ते 5 लाखाहून अधिक भाविक येतात. गुलाल खोबऱ्याची उधळण नाथबाबाच्या नावानं चांगलं या जयघोषात संपूर्ण नाथनगरी दुमदुमते. मंदिर परिसर गुलालात न्हाऊन निघतो. सासनकाठी व पालखी सोहळा ही यात्रेची जान आहे. गावोगावच्या मानाच्या सासनकाठ्या मंदिरात येतात. पारंपरिक वाद्याच्या तालावर त्या नाचवल्या जातात. नवसाच्या सासनकाठ्या आणि त्या गुलाल खोबरे उधळणे हा मुख्य विधी आहे. कापडी पूजा श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीची. भरजरी फेटा, अंगरखा, हातात तलवार, तर देवीला लाल साडी सौभाग्य अलंकार घालतात. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक. ही यात्रा हिंदू मुस्लिम ऐक्याचा सोहळा म्हणून ओळखली जाते. लोखंडी सासन, दावडवाडीचे मुस्लिम, लापूरचे बांस, नाना साठी घोडेखोर येथे जातात. खिलार जनावरांची यात्रा. यात्रेदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजार खिलार जनावरांचा मोठा बाजार भरतो. पशुवैद्यकीय सेवा. जाता जाता आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.